Okay, friends, I'm Dr. Hinawani, and today for scholarship grade 4, we are taking the subject Marathi. आणि मराठीमध्ये आजचा आपला टॉपिक आहे ध्वनिदर्शक शब्द. आता ध्वनिदर्शक शब्द म्हणजे काय, तर आपण वेगवेगळे प्राणी, पक्षी किंवा वेगवेगळ्या वस्तू आपल्या आजूबाजूला पाहतो, त्या जेव्हा पडतात किंवा ते किंवा काही प्राणी काही आवाज करतात किंवा बोलतात, त्यांच्या भाषेत आपण म्हणू शकतो, तर ते एक विशिष्ट ध्वनी, विशिष्ट साऊंड ते प्रोड्यूस करतात. आणि हे साऊंड्स आपल्याला आज शिकायचे आहेत. तर पशु आणि पक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्दांची लिस्ट आपल्याला दिली आहे. की कावळ्याची आपण जी बोलणं असतं किंवा कावळ्याचं जे आवाज असतो त्याला आपण कावकाव असं म्हणतो. कोकिळेचा जो आवाज असतो त्याला कुहू कुहू म्हटलं जातं. पक्ष्यांचा मंजूळ आवाज त्याला आपण किलबिल असं म्हणतो. कोंबड्यांचं आरवणं असतं किंवा कुपुसपू असतं. घोड्याचं खिंकाळणं, सिंहाची गर्जना, म्हशीचे रेकणे, कुत्र्याचे भुंकणे, डासांची बुणबुण, कोल्ह्याची कोल्हेकुई, भुंग्यांचा मधमाशांचा गुंजारव, मोराचं नृत्य त्याला थुई थुई हा वर्ड वापरला जातो. चिमणीची चिवचिव, हंसांचा कलरव, घुबडाचा भुतकार, मांजरीचे म्याव म्याव, हत्तीचा चित्कार, वाघाची डरकाळी, सापाचे फुसफुसणे, कबुतराचे घुमणे, गुटुरघुम असं आपण म्हणतो. शेळी बकरीचं ब्या ब्या, बेडकाचे डराव डराव, गाईचे हंबरणे, पंखांचा फडफडाट आणि पक्ष्यांचे भांडण, तेव्हा त्याचा जो आवाज असतो त्याला आपण किलकिलाट किंवा कलकलाट असं म्हणतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे आवाज किंवा ध्वनिदर्शक शब्द जे आहेत ते पशु पक्ष्यांशी रिलेटेड आहेत. आता काही वस्तूंच्या आवाजाचे शब्द देखील उत्पन्न होतात, जसं घंटेचा घणघणाट, बांगड्यांची किणकिण, नाण्यांची छनछन, विजेची बेल तिचा आवाज त्याला आपण डिंग डॉंग म्हणतो. तलवारींचा खणखणाट, पैंजणांची छुमछुम, ढोल जो वाजतो त्याचं ढमढम, घड्याळाची टिकटिक. त्याचबरोबर ढगांचा गडगडाट, हे सगळे नैसर्गिक घटक आहेत, त्यांचा आवाज आपण बघूया. तर धबधब्याचा धो धो आवाज, पानांची सळसळ, जोराचा पाऊस पडतो त्याला आपण धो धो असं म्हणतो. विजांचा कडकडाट असतो, ओढ्याचा खळखळाट असतो, झऱ्याची झुळझुळ, वारा जो वाहतो तो सू सू असा आवाज करतो, थेंबाची टपटप, पावसाची रिपरिप. आणि त्याचबरोबर काही क्रिया ज्या आहेत त्या करताना एक विशिष्ट साऊंड किंवा ध्वनी प्रोड्यूस होतो. उदाहरणार्थ उडणे भुरकन, फाडणे टरकन, गिळणे गटकन, फुटणे खळकन, वार करणे सपकन, वळणे गरकन, बसणे मटकन, निसटणे चटकन, पडणे धपकन, प्रकाशाचा लखलखाट, पावसाच्या सरीची रिमझिम, पावसाच्या धारा झरझर पडतात, लवकर पटपट, तारकांचा चमचमाट, आणि खूप बोलणे त्याला आपण वटवट असं म्हणतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे ध्वनी हे आपण बघितले. हे तुम्हाला सातत्याने रिवाइज करायचे, सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती योग्य प्रकारे सोडवू शकतात. आता आपल्याला ह्या जो टॉपिक आहे त्याच्यावर आधारित आपण प्रश्न बघूया. तर पहिला जो सरावाचा प्रश्न आहे तो तुम्हाला दिलेला आहे की दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आणि पहिला शब्द आहे साप. तर सापाचा जो आवाज असतो किंवा साप जो ध्वनी निर्माण करतो त्याला काय म्हणतात, तर तुम्हाला पर्याय दिलेले आहेत: डरावणे, फुसफुसणे, चित्कारणे आणि घुघू करणे. तर आपण मगाशी जी पक्ष्यांच्या आवाजाची लिस्ट जी आपण बघितली त्यामध्ये आपण सापाच्या आवाजाचं बघितलंय की साप जो आहे तो फुसफुस असा आवाज हा करतो. आणि चित्कारतो कोण, तर हत्तीचा चित्कार असतो. ओके, तर अशा प्रकारे योग्य पर्याय क्रमांक आहे फुसफुसणे. ओके, नंतर बेडकाचं डराव डराव असतं, सापाचं फुसफुसणं असतं, हत्तीचं चित्कारणं असतं आणि
डासांचं घू घू करणं. म्हशीचं काय असतं तर आपण मगाशीच बघितलं, म्हशी जो आवाज काढते त्याला रेकणे असं म्हणतात. कुत्रा जो आवाज काढतो त्याला भुंकणे म्हणतात. गाय हंबरते आणि घुमणे पण हा म्हशीचा आवाज नाही. तर त्याचबरोबर सिंहाची गर्जना. अशा प्रकारे आपण योग्य तो ध्वनिदर्शक शब्द जो आहे तो दिलेल्या पर्याय क्रमांकातून निवडू शकतो. उर्वरित जे 2 प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचाही सराव होईल. आपण पुढच्या प्रकारचा सरावाचा प्रश्न जो आहे तो बघूया. तर प्रश्नातील चुकीच्या ध्वनिदर्शक जोडीच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे आणि आपल्याला शब्द दिलेले आहेत. डासांची भुणभुण, वाघाची डरकाळी, चिमणीची चिवचिव आणि कोल्ह्याची गर्जना. तर या ठिकाणी डासांकडून जो ध्वनी प्रोड्यूस होतो किंवा निर्माण होतो त्याला भुणभुण असं म्हणतात. वाघ डरकाळी फोडतो, चिमणी चिवचिव करते, पण कोल्ह्याची जे ध्वनिदर्शक शब्द कोल्ह्याशी रिलेटेड आहे त्याला आपण कोल्हे कुई असं म्हणतो. गर्जना ही सिंहाची असते, त्याच्यामुळे चुकीचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4. देन दुसरा जो प्रश्न आहे त्यामध्ये चटकन निसटणे, खळकण फुटणे, मटकन वळणे आणि धपकन पडणे. तर हे काही क्रियात्मक ध्वनी आहेत. त्यामध्ये चटकन निसटणे हे बरोबर आहे. खळकण फुटणे, काच वगैरे जेव्हा फुटते तेव्हा आपण खळकण आवाज आला असं आपण म्हणू शकतो. पण मटकन हा जो ध्वनी आहे तो बसणे या क्रियाशी रिलेटेड आहे, वळणे या क्रियेशी रिलेटेड नाहीये. त्याच्यामुळे अयोग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. आणि उर्वरित 3 जे प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न हा करा, जेणेकरून तुमचा सराव होईल. आता रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर शब्द दिलेले आहेत आणि एक वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये कुठला ध्वनिदर्शक शब्द हा अचूक बसेल तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर गेले 2 दिवस पावसाची ... असल्यामुळे घराबाहेर पडता आले नाही. आणि पर्याय दिलेले सळसळ, घळघळ, रिपरिप आणि टपटप. तर पावसाचा जो आवाज असतो त्याला रिपरिप असं म्हणतात. संततधार जेव्हा पावसाची पडते त्याला रिपरिप असं म्हणतात. त्यामुळे इथे योग्य पर्याय आहे रिपरिप. शाळेच्या घंटेचा डॅश डॅश होताच मुले वर्गाबाहेर आली. आता घंटेचा जो असतो तो घणघणाट असतो, त्यामुळे योग्य पर्याय क्रमांक आहे घणघणाट. ओके. वसंत ऋतूत कोकिळेची डॅश डॅश अनेकदा ऐकू येते. आता कोकिळा जे आवाज काढते त्याला आपण कुहू कुहू असं म्हणतो. कावकाव हा ध्वनिदर्शक शब्द कावळ्याकडून निघतो. चिवचिव चिमणीची असते आणि किलबिल हे इन जनरल पक्ष्यांच्या आवाजासाठी वापरलं जातं. तर कोकिळेची कुहू कुहू ही अनेकदा ऐकू येते. तर कुहू कुहू हा योग्य पर्याय आहे. आणि उर्वरित जे प्रश्न मी नाही सोडवले ते तुम्ही गृहपाठाला घरी ट्राय करा. ओके. आता पुढचा जो सरावाचा प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. प्रकाशाचा जसा लखलखाट असतो तसा तारकांचा काय असतो. आणि पर्याय दिलेले आहेत गडगडाट, कडकडाट, चमचमाट की छनछनाट. तर तारकांचा म्हणजे स्टार्स, त्यांचा जो असतो तो चमचमाट असतो, त्यामुळे योग्य पर्याय क्रमांक आहे चमचमाट. पक्ष्यांच्या मंजूळ आवाजाला काय म्हणतात. आताच आपण वरती बघितलं की इन जनरल पक्ष्यांचा जो मंजूळ आवाज असतो त्याला किलबिल असं म्हटलं जातं, म्हणून योग्य पर्याय क्रमांक आहे किलबिल. पुढीलपैकी ध्वनिदर्शक नसलेला शब्द कुठला. तर पर्याय दिलेले आहेत धुतकार, चित्कार, फुतकार आणि सत्कार. तर इथे योग्य पर्याय आहे सत्कार, जो की ध्वनिदर्शक शब्द नाही. तर अशा प्रकारे आपण आज ध्वनिदर्शक शब्दांबद्दल माहिती घेतली. आता आपण पुढचा जो टॉपिक आहे तो नेक्स्ट लेक्चरला घेऊया.